मुंबईच्या ओशिवरा परिसरामध्ये मोठी आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली। ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला ही आग लागली। या आगीमध्ये जवळपास 50 ते 60 दुकानं जळून खाक झालीत। संपूर्ण दुकानं लाकूड व्यावसायिकांची असल्यामुळे ही आग वाढतच चालली। आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू झाले। मात्र परिसरामध्ये सगळीकडे धुराची लोट पसरल्यामुळे भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा फर्निचर मार्केटला सकाळी 11:30-12 वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली। आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले। मात्र या आगीमध्ये आतापर्यंत मार्केटमधील जवळपास 50 ते 60 दुकानं जळून खाक झालीत। तसेच या आगीमध्ये जवळपास 12 सिलेंडरचा स्फोट झालाय। या सिलेंडरच्या स्फोटामुळे आग आणखीनच वाढत गेली आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या या आगीने रुद्ररूप धारण केलं असून आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे।